हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अवर चॅनल महाराष्ट्र मीडिया. मी ऋतुजा लावरे. आमच्या महाराष्ट्र मीडिया या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण 6th स्टँडर्डची ॲक्टिव्हिटी शीट नंबर 18 घेणार आहोत. तर चला सुरुवात करूया. यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे? अ बॅलन्स डाएट, नरिशमेंट अँड मल न्यूट्रिशन. ओके, तर एक बॅलन्स डाएट घेणार आहोत आपण, याच्याबद्दल शिकणार आहोत, नरिशमेंट शिकणार आहोत आणि मल न्यूट्रिशनचं शिकणार आहोत. ओके, तर चला सुरुवात करूया. लेट्स टेक अ लुक. तर बॅलन्स डाएट, अ बॅलन्स डाएट. आता एक बॅलन्स डाएटचं आपण थोडंसं स्टडी करूया इथे. फॉर अ गुड हेल्थ आवर बॉडी शुड गेट ऑल द डिफरंट कन्स्टिट्युएंट्स ऑफ फूड, नेमली कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, विटॅमिन्स अँड मिनरल्स इन द राईट क्वांटिटीज. तर बघा काय म्हटलं आहे त्यांनी, आपल्याला गुड हेल्थसाठी आपल्या बॉडीला काय पाहिजे? ऑल द डिफरंट कन्स्टिट्युएंट्स पाहिजे. ओके, डिफरंट कन्स्टिट्युएंट्स ऑफ फूड पाहिजे. तर मॅक्झिमम कोणते पाहिजे? नेमली कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, विटॅमिन्स अँड मिनरल्स. तर अशा प्रकारे हे आपल्याला यांचं प्रमाण जे आहे, यांची क्वांटिटी कशी आहे, थोडीशी बॅलन्स्ड पाहिजे. ओके, आणि पुढे काय दिले त्यांनी? इन द राईट क्वांटिटीज. ओके, अ डाएट विच प्रोव्हाइड्स ऑल दिस कन्स्टिट्युएंट्स इन द राईट क्वांटिटीज इज कॉल्ड ॲज बॅलन्स डाएट. आणि डाएट विच प्रोव्हाइड्स ऑल दिस कन्स्टिट्युएंट्स, अशी डाएट की सगळे जे कन्स्टिट्युएंट्स आहेत ते काय ती प्रोव्हाइड करते राईट क्वांटिटीजमध्ये, तर त्याला काय म्हटलं जातं? बॅलन्स डाएट म्हटलं जातं. त्यानंतर पुढे बघूया. डू वी गेट ऑल द डिफरंट कन्स्टिट्युएंट्स ऑफ फूड फ्रॉम द मील दॅट कन्सिस्ट ऑफ ए ग्रीन व्हेज थालीपीठ इटन विथ योगर्ट. तर बघा त्यांनी काय सांगितलं आहे? डू वी गेट ऑल द डिफरंट कन्स्टिट्युएंट्स ऑफ फूड फ्रॉम द मील दॅट कन्सिस्ट ऑफ ग्रीन व्हेज थालीपीठ इटन विथ योगर्ट. तर त्यांनी सांगितलं की आपण डिफरंट कन्स्टिट्युएंट्स ऑफ फूड हे आपल्या अन्नामध्ये घेतले पाहिजे का? की जसे की ग्रीन व्हेज थालीपीठ, त्यानंतर इटन विथ योगर्ट, असं तुम्ही खाल्लं पाहिजे का? सो यस, आपल्या बॉडीसाठी हे सगळं जे कन्स्टिट्युएंट्स आहे ते गरजेचे आहे. गेस द फूड आयटम इन द पिक्चर, विच फूड कन्स्टिट्युएंट्स डू वी गेट फ्रॉम इट. तर बघा खाली पिक्चरमध्ये काय दिसतंय तुम्हाला? तर भेळ दिसते आपल्याला. मग काय करायचं? विच फूड कन्स्टिट्युएंट्स डू वी गेट फ्रॉम इट, आणि आपल्याला यापासून कोणते कन्स्टिट्युएंट्स भेटणार आहेत तर ते आपण तिथे राईट करायचे आहे. त्यानंतर पुढे बघा. फ्रॉम एव्हरी फूड आयटम इन अवर डाएट वी गेट सेव्हरल कन्स्टिट्युएंट्स ऑफ फूड. आपल्या एव्हरी म्हणजे सगळ्या जे फूड आयटम आहेत डाएटमधले, आपल्याला काय? वी गेट सेव्हरल कन्स्टिट्युएंट्स ऑफ फूड. आपल्याला काही सेव्हरल कन्स्टिट्युएंट्स ऑफ फूड भेटतात त्यातून. खाली दिलेली आहे की ॲक्टिव्हिटी. तर बघा, डिस्कस अबाउट द फूड आयटम्स अँड देअर कन्स्टिट्युएंट्स अँड कम्प्लीट द टेबल बिलो बाय यूजिंग द साईन. तर खाली दिलं आहे त्यांनी, इथे फूड आयटम्स दिलेले आहेत आणि आपल्याला काय करायचं आहे? त्यांचं डिस्कस करायचं आणि त्यांच्यावर काय करायची? अशी खून करायची आहे. तर हे आपल्याला हे देतात का, ते देतात का? ओके, तर बघा, गुडदानी और चिक्की. तर बघा मी ते टिक मार्क केलेली आहे, गुडदानी और चिक्की. आपण त्यामध्ये काय भेटतं? आपल्याला कार्बोहायड्रेट्स भेटतात. ओके, त्यानंतर त्यामध्ये काय फायबर्स पण असतात. ओके, त्यानंतर बनानामध्ये बघितलं तर कार्बोहायड्रेट्स असतात त्यामध्ये, त्यानंतर प्रोटीन्स पण असतात. त्यानंतर बॉइल्ड एगमध्ये काय असतं? फॅट्स असतात, आपण वरतीच बघितलं, आणि प्रोटीन्स पण असतात. अशा प्रकारे आपण काय केलं? यांचं डिस्ट्रीब्युशन केलं. तर बघा पुढे आहे नरिशमेंट अँड मल न्यूट्रिशन. तर काय इथे दिलेलं आहे? पोषण आणि कुपोषण. तर बघा काय बघूया आता आपण इथे. If the diet does not include all the food constituents in the right proportion, it leads to malnutrition. Malnutrition has serious consequences for the person health. Activity, discuss if a person eats only his favorite food, he will be malnourished. Why? Okay, तर बघा त्यांनी सांगितलेलं इफ द डाएट डज नॉट इन्क्लूड ऑल द फूड कन्स्टिट्युएंट्स. जर आपण आपल्या डाएटमध्ये सगळे फूड कन्स्टिट्युएंट्स घेतले नाही राईट प्रपोर्शनमध्ये, तर इट लीड्स टू मल न्यूट्रिशन. तर त्या आपल्याला कुपोषण होऊ शकतं. त्यामुळे मल न्यूट्रिशन हॅज सिरियस कॉन्सिक्वेन्स फॉर द पर्सन हेल्थ. ओके, मल न्यूट्रिशन ही सिरियस म्हणजे त्यामुळे पर्सनच्या हेल्थवर त्याचा इफेक्ट होऊ शकतो. ॲक्टिव्हिटी दिली त्यांनी, डिस्कस इफ अ पर्सन इट्स ओनली हिज फेवरेट फूड. तुम्ही एक डिस्कशन करा तुमच्यामध्ये, फ्रेंड्समध्ये, की जर एक माणूस फक्त त्याच्या किंवा एक मुलगा फक्त त्याच्या आवडीचं फूड खात असेल तर तो काय होणार आहे? नंतर काही कालांतराने कुपोषित होणार आहे. ओके, तर का ते पण तुम्ही डिस्कस करा. पुढे आहे देर आर सम मिसकन्सेप्शन्स अबाउट डाएट. ओके,
If a child eats sweets, chocolates, cakes, fruits, stuffs, etc. and grows fat, some people think that the child is healthy. It is not necessary that costly food is always balanced. तर त्यांनी असं सांगितलं आहे की मुलांनो, तुम्ही जर या वयामध्ये फक्त गोड म्हणजे स्वीट, चॉकलेट्स, केक्स, फ्राईड म्हणजे तळलेले स्टफ्स पदार्थ, ते जर तुम्ही फक्त त्यांचा आहार घेत राहिले आणि तुमचं फॅट काय झालं, वाढत चाललं, शरीरावरचं फॅट वाढत चाललं आणि लोक असे विचार करतात की अरे बघा किती गुटगुटीत बाळ आहे, किती चांगली तब्येत आहे त्याची, पण त्यांचा ते म्हणतात तसे, पण ते बाळ हेल्दी नसतं. इट इज नॉट नेसेसरी दॅट कॉस्टली फूड इज ऑलवेज बॅलन्स्ड. तर ह्या असं नेसेसरी नाही आहे की जे हेवी फूड आहे ते आपण जास्त घेतलं पाहिजे. ओके, तर थोडंसं कमी पण प्रमाण करा तुम्ही खाण्यावर. त्यानंतर जाऊया आपण पुढे आता लेस प्रॅक्टिसमध्ये. तर आपण फक्त डिस्कस करणार होता हे. सर्कल द नंबर ऑफ ॲप्रोप्रिएट ऑप्शन. इफ वी डोंट get carbohydrates and proteins in the right quantities, our body get energy, growth retards, becomes healthy, becomes weak. तर काय होऊ शकतं बघा, जर आपण कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्स राईट क्वांटिटीजमध्ये नाही घेतले तर काय होणार आहे आपल्याला, बिकम्स वीक. ओके, आपण राईट क्वांटिटीजमध्ये नाही घेतले तर काय होणार आहे, बिकम्स वीक. त्यानंतर फॉर गेटिंग ऑल द कॉन्स्टिट्युएंट ऑफ फूड. आपण फॉर गेटिंग ऑल द कॉन्स्टिट्युएंट ऑफ फूड तर बघा, वी शुड ईट फ्रूट्स, येस. वी शुड ईट ओनली नॉनव्हेज फूड, नो. वी शुड ईट अ व्हरायटी ऑफ फूड्स, येस. वी शुड ईट व्हॉट वी लाईक, येस. तर हे काय आहे, रॉंग आहे. अ बॅलन्स डाएट मस्ट कंटेन. जी बॅलन्स डाएट आहे ते काय कंटेन केलं पाहिजे, फूड आयटम्स फॉर मार्केट, बी मिनरल्स, सी बिस्किट्स, डी विटामिन्स, ई प्रोटीन्स, फॅट्स, कार्बोहायड्रेट्स, फायबर्स. तर बघा आपण आता इथे सर्कल करूया. बॅलन्स डाएटमध्ये काय काय असलं पाहिजे, मिनरल्स असले पाहिजे, विटॅमिन्स असले पाहिजे, फायबर्स असले पाहिजे, कार्बोहायड्रेट्स असले पाहिजे, प्रोटीन्स असले पाहिजे. ओके, अ बॅलन्स डाएट यामध्ये एवढं सगळं असलं पाहिजे. पुढे काय दिलं आहे, स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स. खालील स्टेटमेंट हे ट्रू आहे की फॉल्स आहे ते ओळखायचं आहे आपल्याला. तर बघा, इफ अ पर्सन्स डाएट लॅक्स सम कॉन्स्टिट्युएंट्स दॅट पर्सन इज मलनरिश्ड. ओके, एक पर्सन आहे तो लॅक ऑफ कॉन्स्टिट्युएंट्स डाएट म्हणजे खातो, द पर्सन इज मलनरिश्ड. तर तो काय आहे, कुपोषित आहे का, तर तो मलनरिश्ड आहे, येस. हे काय आहे, ट्रू आहे. वी शुड नेवर ड्रिंक मिल्क. हे काय आहे, फॉल्स आहे. आपण दूध पिलं पाहिजे. एव्हरी फूड आयटम गिव्ज मोर दॅन वन कॉन्स्टिट्युएंट ऑफ फूड. सगळे जे फूड आयटम्स आहेत ते एक कॉन्स्टिट्युएंट ऑफ फूड म्हणजे एकापेक्षा जास्त कॉन्स्टिट्युएंट देतात. तर देतात का, नाही, असं काही नाही की सगळेच देतात. मलन्यूट्रिशन हॅज बेटर कॉन्सिक्वेन्सेस फॉर द पर्सन्स हेल्थ. कुपोषण हे माणसाच्या हेल्थसाठी चांगलं आहे का, नो. बेटर आहे का, नाही. सो इट्स रॉंग. पुढे बघूया. आय एम हेल्दी. व्हॉट डू यू इंडिकेट अबाउट यू फ्रॉम दिस स्टेटमेंट, राईट इन शॉर्ट. तर तुम्ही हेल्दी आहे, मग तुम्ही व्हॉट डू यू इंडिकेट अबाउट यू फ्रॉम दिस स्टेटमेंट, राईट इन इट. तुम्ही हेल्दी आहे, मग काय आहे तुमच्यामध्ये हेल्दी असण्यासारखं, मग ते तुम्ही राईट करायचं आहे. Why should the diet include all the food constituent in the right proportion. आपण डाएट हे राईट प्रपोर्शनमध्ये घेतलं पाहिजे. सगळे कॉन्स्टिट्युएंट जे आहेत फूडचे ते डाएट राईट प्रपोर्शनमध्ये घेतले पाहिजे. तर का, ते लिहायचं आहे. Why are we told to drink milk daily. आपण रोज मिल्क प्यायला, दूध प्यायला का सांगतो, ते लिहायचं आहे. इज युअर मिड डे मील अ बॅलन्स डाएट, एक्सप्रेस इन शॉर्ट. तुमचं मिड डे मील बॅलन्स डाएट आहे, मग तुम्ही तुमचं डाएट कसं करा, तुम्ही इथे एक्सप्रेस करा. ग्रुप ॲक्टिव्हिटी सांगितलेली आहे. कलेक्ट द पिक्चर्स ऑफ फूड आयटम्स दॅट हॅव डिफरंट कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ फूड. आणि आता तुम्ही इथे कलेक्ट करायचे पिक्चर्स आणि तुम्ही ग्रुप ॲक्टिव्हिटीमध्ये डिस्कस करायचा. ओके, अशा प्रकारे इथे आपली ॲक्टिव्हिटी शीट नंबर 18 संपलेली आहे. पुढची ॲक्टिव्हिटी लवकरच येईल आमच्या चॅनलवर. थँक्यू.